प्रगती बालाजी निलपत्रेवार. सगळ्यांना मी माझ्याकडनं जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशा म्हणणाऱ्या आपल्या आणि इंग्रजांना ठणकावणाऱ्या झाशी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले अशा या सन्माननीय स्त्रियांना पहिले मी सन्मान करते आणि त्यांना वंदन करते. आणि सगळ्यांना ज्या महिला आपल्या आहे, जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिला आपल्या आहे त्यांचा आदर, त्यांचा सन्मान करण्यासाठी आज आपण पूर्ण जगभर जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात येतो. आणि कोणी आई म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी बायको म्हणून आणि कोणी मुलगी म्हणून आपले कर्तव्य या निभावत असतात आणि त्यांना फक्त असते एक साथची गरज असते. अशा या स्त्री शक्तीला सुद्धा मी मानाचा मुजरा करते. आणि आज जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिनाबद्दल बोलायचं म्हटलं तर एवढंच आहे की आज प्रत्येक स्त्री ही अखंड असं, आपण जागतिक महिला दिन हा एकच दिवस साजरा करतो, पण हा जागतिक महिला दिन हा 365 दिवस या महिला या कंटिन्यू घरामध्ये काम करत असतात. आणि या काम करताना स्वतःचं घर, नोकरी आणि सगळं सांभाळून या अखंड अशी सेवा 365 दिवस आपल्या घरासाठी देत असतात. मग अशा या काही महिला अशा आहेत की ज्या आपल्या आरोग्याकडे या बऱ्याचदा अशा दुर्लक्ष करतात. घरातले कामं करता करता त्या स्वतःकडे पूर्ण फॅमिलीला सांभाळतात, पूर्ण आपलं घर सांभाळतात आणि तिला आज आदिशक्ती, तिला आपण अष्टभुजा म्हणतो. आणि या महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे या दुर्लक्ष करतात आणि त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारचे मग अशा आजारातून त्यांना जावं लागतो की ज्यांना की त्यांना दवाखान्यात सुद्धा जायला वेळ नसतो. माझं महिलांना एकच म्हणणं आहे, जागतिक महिला दिनानिमित्तच म्हणून नाहीये, पण हा आपला जो एक विषय महिलांसाठी जो सन्मान जो आपला केला जातो, त्या सन्मानार्थ मला एवढंच बोलायचं की स्वतःच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आपण घरकाम करतो, ठीक आहे, घरकाम करता करता आपलं स्वतःचं महिन्याला चेकअप करणं गरजेचं आहे. कारण आज बरेचसे आजार महिलांच्या बाबतीमध्ये झालेले आहे, महिलांना झालेले आहे, पण त्यांना ते काय कशामुळे होतात आहे, काय त्यांना जे सायन्स सिम्पटम्स दिसतात त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात. नाही, पहिले माझं घर, कुटुंब महत्वाचं आहे, ही जबाबदारी त्या पार पाडतात. मग ही कुटुंबाची जबाबदारी घेता घेता कुटुंब प्रमुख तर आपणच आहोत. महिला एक कुटुंब प्रमुख असते, पुरुष तर असतोच, पण त्यासोबत महिला सुद्धा ही कुटुंबाची जबाबदारी, घर व्यवस्थित आपले पूर्ण राहणीमान, आपले कुटुंब कसं चालेल याची सुद्धा जबाबदारी ती घेत असते. तर मग माझं एवढंच म्हणणं आहे की बा तुम्ही स्वतःच्या आजाराकडे सुद्धा लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, जेणेकरून आज कर्करोगाचे आजार बरेचसे असे निर्माण झालेले आहेत. मग स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष न देतात, मग आपल्याला त्याचा समोर जावं लागतं आणि त्यामुळे आपण आपल्याच घराकडे मग दुर्लक्ष होतं. तर मला वाटतं की प्रत्येक महिन्याला का नाही होणार 6 महिन्यातून 3 महिन्यातून जाऊन प्रत्येकाचं स्वतःचं चेकअप करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाची, मी असं नाही म्हणत परिस्थिती की प्रायव्हेटला जाऊ शकतात, कोणी सरकारी दवाखान्यात पण येतात. मग असं कोणाचं म्हणणं असतं की आम्ही तिथे गेलं की आम्हाला पैसे लागतात बा, म्हणून महिला कसं करतो, शेवटी महिला ही घर चालवते, त्यामुळे तिला वाटतं की कशाला मी पैसे खर्च करू, म्हणून ती काय करते, स्वतः पैसे खर्च न करता ती मग दुसरीकडे जात नाही आणि वाटेल ती मेडिसिन घेते किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करून स्वतःचा आजार स्वतःमध्येच ती हे करून ठेवते. तर मला वाटतं की तुम्ही सरकारी दवाखान्यातही गेलात, कुठे गेलात तरी तुम्ही व्यवस्थित तिथे तुमचं पूर्ण महिन्याचं चेकअप करून घ्या आणि तिथे सुद्धा व्यवस्थित चेकअप होतो. आणि चेकअप केल्यानंतर आपल्याला खरंच काय आजार झालाय काय नाही ह्या गोष्टी आपल्याला कळतात. तेव्हा कुठे आपण व्यवस्थितपणे आपण आपलं कुटुंब कसं चालेल याची आपण जबाबदारी चांगल्या प्रमाणे स्वीकारू शकतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. मला वाटतं की वर्षातून एकच दिवस महिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे का, हे तर पूर्ण वर्षभर करणं, कारण अखंड सेवा त्या कुटुंबाला देत असतात. तर मला असं वाटतं की आज प्रत्येक महिला ही सबला झालेली आहे. पण मला सांगा, महिलांसाठीच्या सबलीकरणासाठी बरेचसे असे कार्यक्रम घेतले जातात. मग एकीकडे मला सांगा त्यांचे कार्यक्रम घेतले जातात आणि एकीकडे स्त्री भ्रूण हत्या होते. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत तिच्यावर अत्याचार केले जातात. आणि दुसरीकडे मग अशा प्रकारे महिलांवर असे अत्याचार होत राहतील तर माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी सक्षम बनणं गरजेचं आहे आणि स्वतःचा स्वाभिमान त्यांनी डगमगता कामा नये. कारण की महिलांचा एक दिवस तुम्ही सत्कार करता म्हणजे काय, जसा पोळ्याचा सण येतो वर्षभरातून एकदा, पोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलांची तुम्ही पूजा करता, त्यांना म्हणजे त्यांची पूजा करता, त्यांना पूर्ण गावातून फिरून आणतात, सजवतात त्यांना. त्याचप्रमाणे मग महिलांचा फक्त एक दिवसाचा असा सन्मान असतो का? नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या बैलांना तुम्ही शेतामध्ये त्यांना रब राबवता.
त्याप्रमाणे महिला सुद्धा या पूर्ण वर्षभर काम करतात. माझं म्हणणं हेच आहे की महिलांनी स्वतःचा स्वाभिमान डगमगू नये आणि प्रत्येक स्त्री ही स्वाभिमानी आहे आणि प्रत्येक स्त्री आता एक झाशीच्या राणीचं आपण उदाहरण घेऊ. इंग्रजांशी लढता लढता ती एकटी लढली. मग आपण महिला का लढू शकत नाही? माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येक महिलेंनी सक्षम व्हायला पाहिजे आणि सक्षम होऊन तिने आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने सक्षम व्हायला आणि न घाबरता तिने आज तिचा प्रत्येक ठिकाणी मला सांगा सत्कार करतोय तुम्ही. मग सत्कार करताय तर मग तुम्ही सत्काराच्या दिवशी सगळ्या महिला आम्ही तयार होतो. नाही माझा आज महिला दिन आहे, महिला दिन आहे. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही 365 दिवस जेव्हा आता घराच्या बाहेर पडल्या महिला, तर तेव्हाही महिलांनी घाबरू नये की मी आहे, मी सक्षम आहे, माझा स्वाभिमान माझ्यामध्ये आहे. असं करून तिने स्त्रीनी न घाबरता प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढा दिलाच पाहिजे आणि न घाबरता तिने आज 4ही टवाळके पोर आपल्या समोर आले तरी त्यांना तिच्यामध्ये उत्तर देण्याची आणि तिच्यामध्ये लढा देण्याची क्षमता आज महिलांमध्ये आलीच पाहिजे. आज महिलांनी सुद्धा सक्षम होण्याची गरज आहे. कारण की काय होतं, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा एकटं पडतो. तर मला वाटतं की महिला जोपर्यंत सक्षम स्वतः होणार नाही, तोपर्यंत कुठलाही आपल्यावर अन्याय होणार नाही. कारण की आपल्या जे संस्कार आपल्या घराला आपण दिलेले असतात आणि जे संस्कार आपल्याला मिळालेले असतात, तेव्हा महिलांनी सुद्धा समाजामध्ये राहताना की कोण व्यक्ती कसा आहे हे स्वतः समजून, ओळखून तिने त्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे हे त्या महिलेला तेव्हाच कळायला पाहिजे. कधी-कधी म्हणतात की महिला महिलांनाच हे करते, महिला महिलांनाच त्रास देते. पण माझं म्हणणं आहे काय, जी महिला महिलांनाच त्रास देत असेल हे तुम्हाला जेव्हा लक्षात येतं, त्या महिलेपर्यंत तुम्ही पोहोचा आणि तिला सक्षम करा. बाबा तू तुझं एक स्त्री एका स्त्रीचं का खराब करते? एक स्त्रीमुळे का वाईट केला जातो? असं वाटतं सगळ्या महिला ह्या एकत्र आल्या आणि आपल्यामधला जो दुरावा आहे महिलांमधला जो आपण दूर केलात आणि एकमेकांमध्ये कधी-कधी असं होतं की महिलांना म्हणतात की नाही बुवा तिच्या महिलांमध्ये हे भांडणं निर्माण होत राहतील तर कसं महिला हे सक्षम होणार नाही. महिला सक्षम होण्यासाठी सगळ्या महिलांनी एकजूट होऊन, एकत्र येऊन आपण सगळ्यांनी लढा दिला पाहिजे. तेव्हाच सगळ्या गोष्टी या अन्यायाविरुद्ध आपण लढू शकू आणि जोपर्यंत महिला एकत्र येणार नाही, तोपर्यंत आपल्याला हा लढा देता येणार नाही. आज महिला सक्षमीकरणचं होऊन राहिलंय आणि मग मला वाटतं हे सक्षमीकरण होण्यासाठी आपल्याजवळ सुद्धा आर्थिक मदतीची आपल्याला गरजेचं आहे. आर्थिकची फार गरज असते. याच्यासाठी आज सरकारने बऱ्याचशा योजना काढलेल्या आहे आणि त्यामधून बचत गटाच्या योजना आहे. स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी महिलांना सरकारने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या आहेत. तर मला वाटतं प्रत्येक महिलांनी काही ना काहीतरी उद्योग करावा आणि या उद्योगातून आपण स्वतःची आर्थिक बाजू आणि आर्थिक परिस्थिती आपण चांगल्या प्रकारे सुधरवू शकू आणि आपण जेव्हा सक्षम बनलो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे लढा देऊ शकू. कारण की जोपर्यंत आपण लढा देणार नाही आणि जोपर्यंत आपण महिला सक्षम होणार नाही आणि आपली आर्थिक बाजू ही चांगली होणार नाही, तोपर्यंत आपण हा लढा होत नाही आपला आणि त्याच्यासाठी सरकारने आज योजना केलेल्या मला वाटतं बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा अशा योजना आहे आणि आपल्याला बऱ्याचशा असं की आर्थिक मदत सुद्धा बँकेतर्फे आपल्याला मिळून राहिली आहे. तर मग अशा वेळेला प्रत्येक महिलांनी लोन घेऊन किंवा कुठला तरी हे घेऊन सगळ्या किंवा एखादा ग्रुप तयार करून बचत गटात थ्रू आप सगळ्यांनी मिळून एखादा बिझनेस करावा किंवा एखादं काहीतरी गृहोद्योग सुरू करावा आणि त्या गृहोद्योगातून त्यांनी प्रत्येकाला गृहोद्योग मोठ्या प्रमाणात करावा आणि त्या सुद्धा त्याची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधरू शकते आणि त्या सक्षम बनू शकतात आणि चांगल्या प्रकारे आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन अशा प्रकारे कामं केले तर मला वाटतं की खरंच सबलीकरण हा प्रकार चांगल्या प्रकारे होईल आणि सबलीकरणच राहावं आणि जे सरकार आपल्यापर्यंत ज्या योजना पोहोचतात त्याचा प्रत्येकाने असा लाभ घ्यावा. त्यामुळे मी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी डॉक्टर वसुधा गजानन आंबेकर. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. माझं असं मत आहे की बाबा स्त्री म्हणलं की आता स्त्रीच्या अनेक आजार आहेत, तिच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण स्त्रियांचं कसं आहे की बाबा त्या स्वतःकडे दुर्लक्षपणा करून फॅमिलीला पुढे करण्यामध्ये त्या जास्तही असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला हवं. साध्या साध्या गोष्टी आहेत हेल्थच्या बाबतीमध्ये की ज्या आपण दुर्लक्षपणा करतो. आता मासिक पाळीचा प्रॉब्लेम बायकांमध्ये खूप कॉमन आहे. काही जणांना मासिक पाळी येते पण अगदी 4 दिवस जाणं हे अगदी योग्य आहे, पण काही काही बायकांना 15-15 दिवस जाते आणि ती तिच्या हस्बंडला ह्या गोष्टी शेअर पण करत नाही. तेव्हा वाईट वाटतं की बाबा अजूनही महिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही.
तर महिलांनी साधी गोष्ट आहे, दर महिन्याच्या मासिक पाळीकडे जरी लक्ष दिलं, बऱ्यापैकी गोष्टी तिथंच सॉल्व्ह होतात. का तर त्यांचा हिमोग्लोबिन लेवल कमी नाही होणार, त्यांना चिडचिड नाही होणार, त्यांना त्यांच्यात अशक्तपणा जाणवणार नाही. का तर खूप गोष्टींचा संघर्ष असतो. फॅमिली म्हणजे एकाच गोष्टीचा संघर्ष नाहीये. ती कोणाची तरी वाईफ असते, कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी सून असते. तिला सगळ्यांसाठी घरामध्ये तिचा स्वतःचा विचार सोडून देऊन ती सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ती दुसऱ्यांसाठीच जगत असते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही स्वतःसाठी पण जगा, त्यातला त्यात वेळ काढा. मासिक पाळीचे आजार वाढत चाललेले आहेत. मासिक पाळीमध्ये आजकाल बायकांना पिशवीचे कॅन्सर खूप जास्त कॉमन झालेले आहेत आणि एज लिमिट राहिलेली नाहीये. शक्यतोवर तरी अगोदर होतं की बाबा 50च्या पुढे प्रॉब्लेम्स येत होते, पण आता तसंही राहिलेलं नाहीये. आता तुम्ही 40-30च्या आतही लेडीजमध्ये कॅन्सर हा दिसतोय आणि कॅन्सरचे लक्षणं जास्त हेवी फ्लो, पाळीमध्ये हेवी फ्लो होणे, पोट दुखणे, तुम्हाला पांढऱ्या कपड्याचा त्रास होणे किंवा संबंध झाल्यानंतर रिलेशन हजबंड वाईफचे झाल्यानंतर पोटात दुखणे, ह्या गोष्टी इतक्या कॉमन आहेत की त्या तुम्ही शेअर केल्या तर त्या समोर येतील. अदरवाईज फार डिफिकल्ट राहतं. जर मासिक पाळीमध्ये त्रास होतो आणि तुम्ही घरीच बसताय, तुमचे HB लेवल्स डाऊन होणार. 15-15 दिवस तुम्हाला कपडा जातो, तर तुम्हाला काम करण्याची कशी इच्छाशक्ती राहील? राहणारच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बायकांना हाच सल्ला आहे की बाबा मासिक पाळीकडे दुर्लक्षपणा करू नका. रेग्युलर येणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि ती 4च दिवस जाणं हे जास्त महत्वाचं आहे. काही महिला आहेत ते शेअर करत नाहीत, अशा महिलांना काय सांगणार? शेअर करण्यासाठी कसं आहे बघा, आता तुम्ही तुमच्या फॅमिली लेवलमध्ये तो गॅप दूर करायला हवा. आता आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला हातात कलम दिली आणि आपल्याला जगाशी लढण्यासाठी तिने एवढा मोठा साथ दिलाय की आपण ते विसरून जर असं वागत राहिलो तर खूप अवघड आहे ना. सावित्रीबाईंना तुम्ही समोर ठेवा. जिजामातांनी आपल्याला लढण्यासाठी काय नाही शिकवलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही कामं करा, घरातली कामं राहू द्या, सगळं करा, पण तुमच्या मुलांना चांगलं वळण द्या आणि स्वतः पण वेळ काढा. एक्सरसाइजला वेळ द्या, डाएटला वेळ द्या. तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम्ही जे घरात जे बनवता त्यातच मी माझा नवरा जेवल्याशिवाय जेवणार नाही ह्या चुकीच्या भावना बंद करा. तुम्ही तुमची हेल्थ सांभाळली तरच स्त्री हे कसं आहे, एक पाठीचा कणा आहे पूर्ण फॅमिलीचा. जर ती व्यवस्थित आहे तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याच्या सोबत बसून जेवण केलं पाहिजे, त्यांच्या सोबत शेअर केले पाहिजे सगळ्या गोष्टी, तरच तुम्ही आज जे आपण आधुनिक शतक म्हणतोय त्या लेवलला आपण येऊ. अदरवाईज काय ते परत त्याच मागच्याच जुन्या ह्याच्यामध्ये की बाबा बाईनी नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही किंवा बाईनी घराच्या बाहेर जायचं नाही किंवा आता तिचे आजार शेअर करायचे नाही, हे चुकीचं आहे. माझ्या मते तरी हे चुकीचं आहे. बायकांनी आता स्वतः समोर यायला पाहिजे. तुम्ही तुमच्याकडून तुमच्या मुलीला शिकवण देताय. तुम्ही आज तुम्हाला मुलगी असेल, तुम्ही जे वागाल तुमचे संस्कार घेऊन ती पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सशक्त व्हा, तेव्हा ती सशक्त होईल. हे माझं स्पष्ट मत आहे. सध्या काही मायग्रेशनचं माझं मत आहे की बाबा मायग्रेन हा एक आजार नव्हे, हे एक लक्षण आहे. जे की काय करतात बायका, डाएट व्यवस्थित नाहीये, त्यांचं एक्सरसाइज नाहीये, त्यांना स्ट्रेस असतो, दिवसभर कामाचा स्ट्रेस असतो आणि मग त्या स्ट्रेसमध्ये डाएट व्यवस्थित घ्यायचं विसरून जातात आणि मग त्यांना हा प्रॉब्लेम येतो की बाबा त्यांना चक्कर येणे, उगाच गळून गेल्यासारखं वाटणे, खूप जास्त हेडेक होणे, अननेसेसरी गोष्टींचा विचार करणे, हा जर टाळला तर माझ्या मते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तुम्ही डाएट व्यवस्थित घेतलं तर माझ्या मते सगळ्याच आजारांचे इथंच म्हणजे आजार कमी होऊन जातील सगळेच. सध्या काही नांदेडला निर्भया रॅली जी पोलीस स्टेशनच्या होते. महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबात, राजकीय घडामोडींचं विश्लेषण, व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा, प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर, क्रीडा, मनोरंजन, सिनेविश्व आणि बरंच काही. तर बघत रहा प्रत्येक मिनिटांचा तपशील, तुमच्या देशाचा, तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा. मराठी बातम्यासाठी फक्त BN मराठी या न्यूज चॅनलवर. तुमचा आवाज, तुमची शक्ती. रोजच्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त BN मराठी चॅनल.